जय शिवराय मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल स्पीड रीडर वायटी. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला जीवाचा पुन्हा उठतोय तुझ्याच मागे आता ह्या ऑडिओवरती असणार आहे. व्हिडिओ खूप जबरदस्त झालेला आहे. व्हिडिओ तुम्ही जरा स्किप न करता पूर्ण बघा. आणि एडिटिंगसाठी जे काही मटेरियल लागणार आहे ते सगळं मटेरियल आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. टेलिग्राम चॅनलचे लिंकसुद्धा आपण दिलेले आहे, तर टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा. टेलिग्राम चॅनलला आपण कॅपकट अलाइट मशीन ही एडिटिंगचे ॲप तिथे प्रोव्हाइड करत असतो, त्यामुळे टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा. तर मित्रांनो, चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूयात. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला सेक्युर VPN ओपन करून घ्यायचे. सो ओपन करून घेऊयात. त्यानंतर कनेक्ट ऑप्शनवरती क्लिक करून VPN आपल्याला कनेक्ट करून घ्यायचे. सो कनेक्ट करून झाल्याच्या नंतर जस्ट बॅक करून घेऊयात. त्यानंतर कॅपकट ॲप ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून घेऊयात. त्यानंतर फोटोवरती क्लिक करून तुम्हाला हवा आहे तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर इथे आपल्याला फुल स्क्रीन करून घ्यायचे आहे. त्यानंतर खालती तुम्हाला रेशोवरती 9.6 करून घ्यायचे आहे. ओके करून घेऊयात. फोटोवरती क्लिक करून एडिटमध्ये जाऊन इथे सुद्धा आपल्याला क्रॉपमध्ये 9.6 करून फोटो हवा आहे तसा ॲडजस्ट करून ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर फोटोला स्क्रीनवरती ॲडजस्ट करून घेऊयात. साईड क्लिक करून ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये इथे मी बिटमार्ट व्हिडिओ दिलेले आहे, तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर साईड क्लिक करून घेऊयात. त्यानंतर इथं फोटोवरती क्लिक करून जेवढा आपला बिटमार्ट व्हिडिओचा टाईम आहे तेवढंच फोटोचा देखील टाईम वाढवून घेऊया. एक्स्ट्रा पार्ट आपण स्प्लिट करून डिलीट करून घेऊया. इथे स्टार्टला आपल्याला स्क्रीनला 15 FPS झूम करून घ्यायचे. त्यानंतर बिटमार्ट व्हिडिओवरती क्लिक करून खालती आपल्याला एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन भेटेल, त्यावरती क्लिक करून घेऊयात. इथे आपल्याला व्हिडिओ ऑडिओ कनेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर साईड क्लिक करून घेऊयात. इथे आपल्याला आता आपली जिथे बीट चेंज होताना दिसेल तिथे फोटोवरती क्लिक करून फोटोला स्प्लिट करून घ्यायचं आहे. सो आपण स्प्लिट करून घेऊयात. तर मित्रांनो, टोटल आपल्या 7 बीट असणार आहेत. ओके, तर मित्रांनो, आपलं स्प्लिट करून झालेलं आहे. स्प्लिट करून झाल्याच्यानंतर जस्ट स्टार्टला यायचं आहे. स्टार्टला आल्याच्यानंतर इथं आपल्याला बिटमार्ट व्हिडिओवरती क्लिक करून इथं आपल्याला बिटमार्ट व्हिडिओ डिलीट करून घ्यायचं आहे. त्यानंतर साईड क्लिक करून घेऊयात. ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरलेमध्ये इथं मी एक इमोज PNG दिलेलं आहे, तो PNG ॲड करून घ्यायचा आहे. सो ॲड करून घेऊयात. साईड क्लिक करून घेऊयात. त्यानंतर PNGला आपल्याला वरच्या कोपऱ्यामध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. सो ॲडजस्ट करून घेऊयात. त्यानंतर PNGचं टाईम देखील आपल्या व्हिडिओच्या एंडपर्यंत ॲडजस्ट करून घेऊया. सो एक्स्ट्रा पार्ट आपण स्प्लिट करून डिलीट करून घेऊयात. त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्ट यायचे. स्टार्ट आले एक नंबर लेटचा फोटो क्लिक करूयात. तिथं आपल्याला ॲनिमेशन ॲड करायचे आहे. सो त्यासाठी आपण आपला आधीचा प्रोजेक्ट ओपन करून घेऊयात. काहीतरी मित्रांनो, प्रोजेक्ट ओपन करून घेऊयात. ओपन केल्यानंतर एक नंबर लेटच्या फोटोवरती क्लिक करून घेऊयात. त्यानंतर ॲनिमेशनमध्ये कॉम्बोवरती क्लिक करून घेऊयात. कॉम्बोमध्ये इथे आपण
स्प्लिट ऑप्शनपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे. साईड क्लिक करून त्याच्या पुढच्या इफेक्टवरती क्लिक करूयात. हा सुद्धा आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये स्टॉक ऑप्शनमध्ये ल्युमिनेस या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून ॲडजस्टमध्ये इथे आपल्याला कलर आपल्या बॉडीच्या हिशोबाने हवे तसा ठेवून घ्यायचं आहे. सो मी 60वरती ठेवून घेतो. रेंज आपण 50वरती ठेवून घेऊयात. ओके करून घेऊयात. त्यानंतर ह्याचा टायमिंग आपल्याला 4 सेकंडच्या पुढच्या डॉटपासून 8 सेकंडच्या स्पीड ऑप्शनच्या खालती तिथपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचे. साईड क्लिक करून त्या खालच्या इफेक्टवरती क्लिक करूयात. हा सुद्धा आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये ग्लोइंग लाईन्समध्ये गॉस्ट या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून स्पीड 33वरती ठेवून कलर हवा तसं चेंज करून ओके करून घ्यायचं आहे. तसं सुद्धा टायमिंग 4 सेकंडच्या पुढच्या डॉटपासून 8 सेकंडच्या पुढच्या स्पीड ऑप्शनपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. सो ॲडजस्ट करून घेऊयात. त्यानंतर साईड क्लिक करून त्याच्या पुढच्या इफेक्टवरती क्लिक करून घेऊयात. हा सुद्धा आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये क्लोन ऑप्शनमध्ये फ्रेगमेंट क्लोन ह्या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून घेऊयात. सो ॲडजस्टमध्ये इथे आपल्याला रेंज हवे तशी चेंज करून घ्यायची आहे. इंटेन्सिटी आपण 90वरती ठेवून कलर हवे तसा चेंज करून ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याचं टायमिंग आपल्याला 8 सेकंडपासून 10 सेकंडच्या पुढचा डॉट आहे तिथपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. सो ॲडजस्ट करून घेऊयात. त्यानंतर साईड क्लिक करून त्याच्या पुढच्या इफेक्टवरती क्लिक करूयात. हा इफेक्ट आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये बटरफ्लायन्स ऑप्शनमध्ये बटरफ्लाय ड्रीम ह्या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून ॲडजस्टवरती क्लिक करून घेऊयात. त्यानंतर स्पीड आपल्याला हवी तशी चेंज करून ओके करून घेऊयात. त्यानंतर ह्याचं टायमिंग आपल्याला 10 सेकंडच्या पुढच्या डॉटच्या खालच्या स्पीड ऑप्शनपासून 12 सेकंडच्या पुढच्या स्पीडपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. साईड क्लिक करून त्याच्या पुढच्या इफेक्टवरती क्लिक करूयात. हा इफेक्ट आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये बटरफ्लायन्स या ऑप्शनमध्ये बटरफ्लाय डान्स या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून घेऊयात. इथे आपल्याला रेंज 100वरती ठेवून स्पीड 100वरती ठेवून फिल्टर 50वरती ठेवून ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याचा टाईम आपल्याला 12 सेकंडच्या पुढच्या स्पीड ऑप्शनपासून व्हिडिओच्या एंडपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं. त्यानंतर स्टार्ट लायचं आहे. स्टार्ट लावल्यानंतर इफेक्टवरती क्लिक करून ऑब्जेक्टमध्ये जाऊन आपले टू ऑडिओ करून ओके करून घ्यायचे आहे. त्यानंतर प्रत्येक जेवढे आपण इफेक्ट दिले त्या इफेक्टवरती क्लिक करून ऑब्जेक्टमध्ये जाऊन आपले टू ऑडिओ करून घ्यायचे आहे. ओके तर मित्रांनो आपला व्हिडिओ एडिट करून झालेला आहे. एक्सपोर्ट करण्यासाठी वरचा जो बाण दिसतो त्यावरती क्लिक करून एक्सपोर्टिंग करून घ्यायचं आहे. ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटूया लवकरच काय नवीन व्हिडिओमध्ये.